महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला एक शांत पण धगधगत्या संघर्षाची गोष्ट। राजकारण म्हणजे फक्त भाषण नाही, निवडणुका किंवा घोषणा नाहीत। हा एक खेळ आहे जो खेळला जातो मनात, बैठकीत आणि सत्तेच्या पायऱ्यांवर। आणि या खेळात टिकतो तोच जो चाणाक्ष असतो। बीडमध्ये नुकताच पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्या मंचावर होते छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि इतर अनेक नेते त्यावेळेस उपस्थित होते। पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे छगन भुजबळांच्या भाषणाने। भुजबळांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला। भुजबळ विखे पाटलांबद्दल म्हणाले, तो विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरून गेला, जीआर काढून गेला। हे फक्त भाषण नव्हतं, तर हा एक राजकीय संदेश होता। 2 सप्टेंबरला मंत्रालयातून हैदराबाद गॅझेट संदर्भात एक शासन निर्णय म्हणजे जीआर निघाला। त्यात म्हटलं होतं, ज्यांच्या घराण्यांची नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी म्हणून आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच कुणबी दाखला दिला जाईल। पण भुजबळांचा आरोप असा आहे, जीआर मध्ये आधी असलेला पात्र मराठी व्यक्ती हा शब्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका तासात काढून टाकलेला आहे। मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते आणि मंत्रालयात हा बदल घडतो म्हणून हा निर्णय कुणी घेतला। दुसऱ्या दिवशी भाजपनं पानभर जाहिरात देऊन देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचं श्रेय दिलं म्हणून सादर केलं। पण प्रश्न अजूनही तोच उठतो, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल एवढा राग का आला? कारण हा हल्ला विखेंवर नव्हता, तर अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर होता। विखे हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात आणि त्यामुळे या वादातून फडणवीसांची प्रतिमा कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला। विखे पाटील शांत आहेत, ते ना प्रतिक्रिया देतात ना बचाव करत आहेत आणि शांतता ही कधी सर्वात मोठी रणनीती मानली जाते। राजकीय विश्लेषक म्हणत आहे, जर भविष्यात मराठा मुख्यमंत्री आणायचा असेल तर सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे एकच नाव असेल, राधाकृष्ण विखे पाटील यांचंच नाव घेतलं जाईल। कारण ते अनुभवी आहे, मराठा समाजात त्यांची ओळख आहे आणि मराठा आंदोलनाचं श्रेय आणि मराठा आंदोलनाच्या मध्यस्थीमुळे विखे पाटलांकडे बघितलं जातं। छगन भुजबळ यांनी काही ओबीसी नेते हा खेळ खेळत आहे असं बोललं जातंय। हैदराबाद गॅझेट जीआर निघाला हा फक्त एक दस्तऐवज नाही, तर सत्तेच्या पानावरचं सगळ्यात मोठं नाव आहे। या आरशात 3 चेहरे स्पष्ट दिसतात, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील। भुजबळ ओबीसींच्या भावना पेटवत आहे, फडणवीस रणनीती राबवत आहे आणि विखे पाटील शांततेने पुढची पायरी चढत आहेत। या तिघांच्या समीकरणावर पुढच्या काळात मराठा आरक्षण नाही तर मुख्यमंत्री पदाचं भविष्य देखील ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, हा हल्ला खरोखरच विखेंवर आहे का? फडणवीसांवरचा देवेंद्र फडणवीसांवरचा राजकीय दबाव? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।